परत एकदा विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुमचे. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि आनंदी जावो. तर सकाळचे 6:30 वाजलेले आहे आणि बाहेरचं वातावरण बघा किती छान आहे. सकाळी उठली की 5-10 मिनटं मी इथे उभी राहतेच, कारण झाडाची छान अशी हवा येते. त्यानंतरच कामाला लागते. तर इथे लिंबाच्या झाडाला मस्त असे पानं आलेले आहे. आधी जे जुने पानं होते ते पूर्ण गळले आणि आता छान असे हिरवे पानं आलेले आहेत. त्यानंतर इकडे रूममध्ये आली, हॉल आवरायला घेतला. तर बाहेरचं झाडलं, पाणी वगैरे शिंपलं, रांगोळी काढली आणि आता हे बेडशीट, कवर धुवायचे होते. म्हटलं चला हे काढून घेऊया आणि नवीन यामध्ये सेट करते. तर म्हणजे 5-6 दिवस झाले कवर ते धुतले नाही तर. आणि हे कवर आहे ना, लाईट कलर असल्यामुळे लवकरच खराब होतात. तर ते दर आठवड्याला धुतेच मी. त्यानंतर इथे ही बेडशीट पण धुवायची होती. आणि जो मी काल व्हिडिओ टाकलेला आहे की जे माझ्या कस्टमरसोबत एक फ्रॉड झालेला आहे. तर नेमकं रात्री पण मला ते न्यूज मी बघितली आणि टी व्हीमध्ये न्यूज आली. त्यांची नाही पण सेम प्रॉब्लेम तसाच, की कुठल्यातरी एका मुंबईच्या महिलेचं आणि एकदम त्यांचा तरी बऱ्याच पैशाचा लॉस झालेला आहे. ना OTP मागत ना मोबाईलवर कॉल करत आपल्याला डायरेक्ट लिंक ओपन केली की आपले जे बॅलन्स आहे पूर्ण मायनसमध्ये होतं. म्हणजे आपला एक छोटासा मोबाईल आणि एक चूक किती महागात पडते. मोबाईल वापरताना इतकं काळजीपूर्वक वापरावं लागतं ना. आणि बरेच असे म्हणजे आता आम्ही रिसेलिंगचं काम करते. तर काही अनोळखी जे नंबर असतात, कुठलेही लिंक पाठवतात किंवा कुठलेही सांगतात की आमचं हे आहे, तुमची वेबसाईट तयार करून देतो, काही करून देतो, लिंक ओपन करा. भरपूर असे मेसेज येतात. तर मी सरळ ब्लॉकच करून देते. आणि कुठलेही आपण जे सोशल मीडियावर आपला नंबर जर असला तर लगेच ते व्हॉट्सअप करतात आणि लिंक लगेच पाठवतात. तर जपूनच मोबाईल वापरावा लागतो आणि न कळत तर असं लहान मुलांच्या हाती पण देऊ शकत नाही. कधी त्यांनी हातात घेतलं, काय केलं सांगता येत नाही. तर असं त्यानंतर आज करायच्या होत्या मला बटाटा आणि साबुदाण्याच्या चकल्या. तर इथे साबुदाणा भिजत घातलेला आहे, छान भिजलेला आहे आणि ह्या गरम पाण्यामध्ये भिजत घातला रात्रीच. तर सकाळचे सर्व कामं आटोपले, म्हणजे भांडे, झाडझूड, फरशी, आंघोळी वगैरे सर्व आटोपले आणि आता म्हटलं स्वयंपाक करायचा. बटाटे उकळायला ठेवले. बटाटे उकडून होईपर्यंत स्वयंपाक करते. तर स्वयंपाकामध्ये आज करणार आहे भरली वांगी आणि जो मी सवयीचा मसाला आणलेला होता, कोल्हापुरी सवयी मसाले आहे. छान भाज्या होते, टेस्ट खूप छान येते. तर तोच वापरणार आहे आणि भाजी करणार आहे आणि टेस्ट एक नंबर असते त्या मसाल्यांची. आणि मी नेहमी ते मसाले घेते, पण सहसा मला ते मिळत नाही. फक्त आम्ही जिथून आधी एका दूध डेअरीतून घ्यायचो ना, तिथूनच ते मी आणते. तर शेवभाजी मसाला, सोबत भरली वांगी मसाला आणि इतरही बरेच मसाले आहे जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी. थोडक्यात सांगते तुम्हाला की कशा पद्धतीने करते मी. तर इथे कांदा आणि खोबरा कीस सोबतच शेंगदाणे सर्व भाजून घेणार आहे. आता आम्हाला 2 माणसाची भाजी करायची होती, त्यामुळे अगदी छोटा कांदा घेतलेला आहे आणि कांदा भाजून घेणार आहे. आणि ओलं खोबरं असलं तर फारच ठीक, पण आता नाही आहे त्याच्यामुळे मग मी खोबरा कीस वापरणार आहे. आणि अगदी थोडे शेंगदाणे, कारण शेंगदाण्यामुळे भाजी कशी थोडी अशी पांढरट दिसते, म्हणजे असा छान असा ग्रेव्ही येत नाही, त्यामुळे मी शेंगदाणे जास्त वापरत नाही. तर इथे कांदा वगैरे भाजून घेतला आणि सोबतच त्यामध्ये खोबरा कीस नंतर टाकलेला आहे आणि अगदी थोडे शेंगदाणे. आणि ह्या जर मसाला वापरला ना तर आपल्याला तिखट किंवा हळद, धने पावडर काहीच वापरायचं नसते. पण मी अगदी कमी वापरणार आहे हा मसाला, कारण की खूप तिखट आणि भाजी खूप स्पायसी होते, त्याच्यामुळे जास्त वापरणार नाही मी, कारण 2-3 भाज्या करेल मी त्या मसाल्यामध्ये. तर इथे वाटणामध्ये कांदा, खोबरं, शेंगदाणे, जिरं, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर, थोडे मसाले जे घरचे आहे ते, हळद, तिखट, मीठ आणि धने पावडर. आता माझ्याकडचा कांदा लसूण मसाला पूर्णपणे संपलेला आहे, काळा मसाला पण संपलेला आहे. तर यावर्षी मी आता ऑनलाईनच बोलवत असते दरवर्षी. मागे डीमार्टमधून एक पावाचं पॅकेट आणलेलं होतं, ते पण संपलं, कारण तो पाहिजे तसा असा म्हणजे तेज नव्हता, जो की आपण म्हणजे कोल्हापुरी मसाले वगैरे वापरतो त्या टाईप. तर आता काही आहे 1-2 ओळखीच्या माझ्या, त्यांच्याकडून मी ऑनलाईन मागवणार आहे. आणि यावेळेस मला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घ्यायचा आहे. मागच्या वेळेस सोलापूरचा घेतलेला होता, पण म्हटलं चला आता वेगळी चव काहीतरी, तो पण घेऊन बघू. त्यानंतर इथे वाटण केलं आणि वांग्याचे काप केले आणि यामध्ये अगदी थोडं थोडंच भरणार आहे, कारण जर काहीच त्या वांग्यामध्ये मसाला भरला नाही ना तर ते वांगे म्हणजे अशी चव नाही वाटत, त्याला एकदम फिके फिके वाटतात. म्हणून अगदी थोडा मसाला भरते, जेणेकरून मसाला पण तेलामध्ये चांगल्या शिजल्या पाहिजे त्याच्यामुळे. तर अशा पद्धतीने यामध्ये सारण भरलं आणि आता भाजी फोडणी द्यायची आहे.
तर इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि बघा ह्या खिडकीमधून इतकी ऊन येते ना पूर्ण कढईवर आणि त्या गॅसवरच ऊन असते. तर तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल ते, कारण पूर्ण ऊन या साईडलाच असते. तर इथे तेल घेतलं, त्यानंतर इथे थोडं तेजपान टाकले, कलमी, आणि नंतर हे वाटण पूर्णच टाकलेलं आहे मी, कारण जेवढी घट्ट भाजी असेल ग्रेव्ही तेवढे छान होते. त्यानंतर तेलामध्ये छान परतून घेणार आहे आणि वांग्यामध्ये अगदी कमी भरलेला आहे, तर तो पण छान तेलामध्ये म्हणजे परतून झाल्या पाहिजे, म्हणून त्यासाठी ते वांगे पण मी तेलातच सोडणार आहे, म्हणजे अगदी मसाले टाकल्यानंतर. आणि त्यानंतर हा मसाला, जो की सवयीचा कोल्हापुरी भरली वांगी मसाला, तर हा मी 1 चम्मच टाकणार आहे. जास्त टाकणार नाही, काही घरचे मसाले ॲड करणार आहे याच्यामध्ये. आणि मसाल्याला इतकी छान टेस्ट असते ना, काय सांगू तुम्हाला. भाजी जर केली, जेवण केल्यानंतर म्हणजे हाताची वास अर्धा 1 तास जात नाही, इतका छान तो मसाला असतो. म्हणजे आपण कितीही घरचे मसाले टाका, तुम्ही बनवा भाजी, त्यापेक्षाही छान चव येते या मसाल्याची. आणि आता परत जर गेली ना मी, तर 5-10 पॅकेट घेऊनच येणार. त्यानंतर इथे सर्व मसाले ॲड केले, थोडे घरचे टाकलेले आहे, अगदी कमी कमी, आणि नंतर त्यामध्ये मीठ. आता याच्यामध्ये टोमॅटो टाकून अगदी थोडं पाणी टाकणार आहे आणि तेल सुटेपर्यंत छान ते तेलामध्ये शिजू देणार आहे. आणि बाकी मसाला मी तसाच ठेवलेला आहे. आता रुची गावावरून आली की तेव्हा परत करणार, तिला पण आवडते. आणि शेवभाजी मसाला आणलेला आहे, कारण तिला शेवभाजी आवडते, म्हणून ती आल्यानंतर करणार आहे परत शेवभाजी आणि भरली वांगी. तर हे बघा, वांगी अशा पद्धतीने ठेवले आणि आता 5 ते 10 मिनटं ते तेलामध्ये होऊ देणार आहे, म्हणजे यातला पण जो मसाला आहे तो छान शिजला जाईल. त्यानंतर मिक्स करून घेते आणि आता यामध्येच मी कोथिंबीर टाकणार आहे. वरून न टाकता मी यामध्येच टाकते, म्हणजे कोथिंबीरची पण फ्लेवर छान येतो. आणि आता नंतर यामध्ये पाणी. तर बघू शकता छान असा कलर आलेला आहे. फक्त शेंगदाणे टाकले ना तर थोडी अशी म्हणजे पांढरट वाटते भाजी, म्हणजे अशी एकदम लाल दिसत नाही. त्यानंतर यामध्ये अर्धा पाऊण ग्लास पाणी टाकलेलं आहे, म्हणजे तेवढं शिजायला पाहिजेच. आता हे मी फ्रीजमधून नुकतेच काढले ना, तर शिजायला वेळच लागेल, कारण ते फ्रीजमधले काढले की असे कडकच होतात, म्हणून म्हटलं थोडं पाणी जास्तच टाकूया. त्यानंतर इथे चपात्या करायला घेतल्या, तोपर्यंत भाजी होतेच. आता भात लावायचा होता, भात नंतर लावणार गरम गरम. तर चपात्या काही जास्त नाही, 3 ते 4 करायच्या आहे. आणि एक सांगायचं तुम्हाला लास्ट टाईम मी 6 किलो दळण दिलं, तर चक्कीवाल्याने त्यातलं फक्त मला 4 किलोच दळण दिलं. बाकीचं दळण तो बोलला की चक्की बंद झाली, त्याच्यामुळे दळण ते चक्कीमध्ये काही राहिले गहू, तर त्याच्यामुळे कमी आलं. तर 2 किलो आमचं लॉस केलं चक्कीवाल्यानी. त्यानंतर बघा भाजी वगैरे झाली आणि आता चकल्या करायच्या होत्या. तर याच्यामध्ये मी साबुदाणा आणि बटाटे उकळून, बटाटे ते छान किसणीने किसून घेतले. त्यानंतर मिरची, कोथिंबीर आणि जिरं, थोडं लसूण 3-4 पाकळ्या याची पेस्ट करून टाकली आणि मीठ, ओवा. कारण उपवास नसतेच आमच्याकडे, त्याच्यामुळे उपवासासाठी म्हणून काही करायचे नव्हते, अगदी थोडे करायचे होते. एखादी वेळा इच्छा झाली तर तळून खातात, म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये. उन्हाळ्यात तर कोणी खात नाही फारसं. आणि ताटावरच थोड्या थोड्या करून घेतल्या, जास्त काही नव्हत्या करायच्या, अगदी थोड्या, कारण करणार तर नव्हतीच मी, पण साबुदाणा वाचलेला होता, म्हटलं जाऊ द्या. आणि बटाटे पण होते. आता रुचीशिवाय कोणी बटाट्याची भाजी खात नाही, आणि आमच्याकडे हे बटाटे आणतात. त्यांना सांगितले मी की आणू नका, तरी पण आणले. मग आता आणले, तर आज थोड्या चकल्या करणार आहे आणि उद्या आलू बटाट्याचे पापड, सॉरी, आलू साबुदाण्याचे पापड. कारण रुची नाही आहे ना, मग वेळ जात नाही दुपारच्या वेळेस, मग हे कामं करून घेते. तर त्यानंतर इथे स्वयंपाक वगैरे झाला, चकल्या पण झालेल्या आहे. पण घरामध्ये भरपूर असा पसारा पडलेला होता, तो आवरायचा होता. कारण स्वयंपाक केला आणि लगेच ते करायला बसली, म्हटलं ऊन आहे, सुकायला पाहिजे. तर त्याआधी हे पुसून घेते. गॅस ओटा क्लीन झाला की नंतर मग खाली बघू, म्हणजे बघा तुम्ही किती पसारा पडलेला आहे तो. जे मी चकल्या केल्या ना, थोडंसं जरी करायचं म्हटलं ना, तर भांडेही खूप निघतात आणि त्यातल्या त्यात पसाराही खूप होतो. तर म्हटलं हे सगळं झाल्यानंतरच क्लीन करायचं. त्यानंतर हे सगळं क्लीन केलं गॅस ओट्यावरचं, आणि त्यानंतर आता हा पसारा, तर हा उचलायला घेतला. आणि हे सगळं आवरल्यानंतरच जेवण करणार, कारण घर स्वच्छ झाल्याशिवाय इच्छाच होत नाही जेवण करायची. तर सगळं सामान इकडचं तिकडे झालेलंच होतं. आणि आता माठ फुटलेला आहे, तर माठाला सिमेंट लावायचं होतं. फुटला म्हणजे त्यातलं मी बघितलं, कुठं फुटला तो नेमका लक्षातच येत नाही. एक दिवस खूप पाणी जाते, नंतर व्यवस्थित तो नॉर्मल होतो. आणि सुकून उन्हामध्ये बघितला तर त्याला कुठलं छिद्र वगैरे काहीच पडलेलं नाही. तेच मला समजत नाही की फुटला तर कसा फुटला. मग आज तो खालीच आहे, म्हटलं जाऊ द्या, सिमेंट लावायचं, वाळवत ठेवायचा. सिमेंटमुळे तो म्हणजे व्यवस्थित राहील. त्यानंतर इथे पाण्याच्या बॉटल होत्या, त्या फ्रीजमध्ये भरून ठेवल्या, कारण माठ नसल्यामुळे आता पाणी थंड नाही.
नाईलाजाने फ्रीजचं पाणी प्यावं लागतं. आणि फ्रीजचं पाणी पिले की मला ते पाणी सूटच होत नाही. घशाचा एकदम म्हणजे कफ तयार होतो किंवा खोकला होतो. त्याच्यामुळे मी सहसा फ्रीजचं पाणी पित नाही. गुंडातलंच पिते. पण 1-2 बॉटल ठेवल्या. मग म्हणजे कसं की गरम पाणी असलं साधं गुंडातलं ना तहान पण जात नाही. वर्षभर पाणी प्यावं लागते. आणि मठातलं असलं तर एकदम थंड असते. तर बघा इथे बाहेर सगळं उन्हात वाळत ठेवलं. दळण पण आहे. त्यानंतर इथे माठ आहे. म्हणजे आतून तो सुकला की त्याला सिमेंट लावेल. त्यानंतर कपडे वगैरे झाले. नंतर आता जेवण. तर रात्रीचीच चपाती घेतली मी आणि भात भाजी. त्यानंतर आता म्हटलं जेवण वगैरे झालं. थोडा वेळ आराम केला. आता या माठाला सिमेंट लावायचं होतं. तर सिमेंट तर नव्हतं. पुढे बांधकाम चालू होतं. त्यांना थोडं मागितलं तर त्यांनी भरपूर असं दिलं. तर आता हिला पूर्ण म्हणजे बाहेरच्याच साईडनी लावणार आहे आणि जिथपर्यंत व्हाईट भाग दिसतो ना तिथपर्यंत लावेल मी. म्हणजे कुठूनही फुटला असला तरी मग पूर्ण लावून घेतलं ना तर बरं राहतं आणि त्यानंतरच उद्या भरून बघणार म्हणजे पाणी जातं की नाही जात म्हणजे लक्षात येईल. तर इथे अशा पद्धतीने थोडं पाणी घेतलं त्यामध्ये आणि सिमेंट. तर थोडं पातळसरच केलं एकदम असं जाळ नाही केलं. जाळ जर लावलं ना तर लगेच ते निघून येतं म्हणून थोडं असं हलकंसं लावलं त्याला जेणेकरून पाणी जाणार नाही. आणि या माठाला कमीत कमी 6-7 वर्ष झाले. तर पाणी अजूनही थंड राहतं त्याच्यामधलं म्हणून असं वाटते की इच्छा नाही होत टाकून द्यायची. नवीन घ्यायला गेलं तर 200-300 रुपये जातातच. त्यापेक्षा म्हटलं हाच व्यवस्थित करायचा आणि पाणी थंड राहतं याच्यामध्ये एनी टाईम. ना याला वरून कुठला कपडा बांधावा लागत ना काहीच. आणि घरातच ठेवते मी तरीसुद्धा मस्त असं थंड फ्रीजप्रमाणे थंड पाणी असतं. म्हणून मी काही हा माठ टाकून देणार नाही. याला सिमेंट लावून व्यवस्थित करा. म्हणजे कारण आपली पण वस्तू व्यवस्थित राहील. पैसेही खर्च होणार नाही. नवीन आणायचं काम नाही आणि अगदी थोडी मेहनत असते. फक्त सिमेंट लावून दिलं की असं काही ना काही घरगुती आपले जर उपाय केले ना तर बरं राहतं. आणि आमच्याकडे म्हणजे माझ्या इकडे तर असंच करायचे. माठ फुटला की सिमेंट लावून द्यायचे म्हणजे झालं. आणि अगदी 5-10 मिनिटामध्ये तो सुकून जाईल. लगेच सिमेंट त्याला पकडलं गेलं की लगेच ते सुकतं. त्यानंतरच याच्यामध्ये पाणी भरणार. म्हणजे मग लक्षात येईल पाणी सांडलं तर मग दुसरं आणणार. नाहीच सांडलं तर मग राहू दे. त्यानंतर आता 4:30 झाले आणि बघा इथे माठ छान सुकलेला आहे आणि भरपूर असा कचरा झाला. हवेमुळे पूर्ण कचरा दाराजवळ आणि त्या पायपुसण्यावरच पडला. त्यानंतर बघा चकल्या सुकलेल्या आहे अगदी म्हणजे 1-2 दिवस परत वाळवाव्या लागतील त्या. त्यानंतर भांडे भरपूर होते. तर भांडे घासायला घेतले तर बघा किती हवा सुटलेली आहे. भरपूर अशी हवा आहे. तर असं माझं आजचं छोटंसं रुटीन होतं. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यानंतर बघा हे कांदे. तर हे बाजारातून आणलेले होते. 2-3 आठवडे झाले आणि मला कशी सवय आहे कांदा घेतला की साल त्यातच टाकते. तर असे भरपूर साल जमा झालेले होते. म्हटलं चला आज निवडून घेते. कांदे कमी आणि त्याचे जे साल आहे ना तेच जास्त झाले. म्हणजे भाजी करताना घेतलं की त्यातच टाकून देते. कधी कधी करते तसं, नाहीतर मग टोपलीत जमा करते. म्हटलं हे पण सगळं क्लीन करून घेऊया. आणि आता सध्या तरी कांदे नवीन निघालेले आहे. म्हणजे 1-2 महिन्यांनी परत कांद्याचं कट्ट घेऊन ठेवणार. म्हणजे पावसाळ्यामध्ये बरं पडतं ते कांदे आणि लसूण. नाहीतर मग लसूणही खूप महाग होतं आणि कांदेही खूप महाग होतात. त्याच्यापेक्षा मग आधीच घेऊन ठेवते. आणि त्यानंतर याच्यामध्ये लसूण होतं आणि ह्याच्या नेट टोपलेला अशी छिद्र आहेत ना जाळीच्या. तर याच्यातून लसणाच्या पाकळ्या किंवा काही असं खाली सांडत राहते. इकडे ठेवलं तिकडे ठेवलं कुठे ना कुठे सांडतच ते. आधी पेपर ठेवायची. पेपर काही ठेवला नाही मी. थोडंसंच लसूण होतं. म्हटलं कशाला पेपर ठेवू. पण ते इकडे तिकडे सांडत राहायचं म्हणून म्हटलं याच्यातच ठेवते. तर बघा इतका कचरा झालेला आहे. म्हणजे इतकं कांद्याचं साल जमा झाले होते आणि त्यातच मी कांदे ठेवायची. त्यानंतर हे सगळं टोपलीतलं कॅरीबॅगमध्ये ठेवलं म्हणजे जेणेकरून असा कचरा सांडणार नाही